शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे
शिवा भोळा शिवा
एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवणा तयान बाधी क्रोधका समचरण सरोज सांद्र नीलाभू
शिवाला कंजरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो भया आवाजाला थोडं नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण हो सकाळ विद्येचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार नियता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी मस्तक है त्याचे पाय माझी चिंती वाचे वदता शिवना दयानवदी विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी शैली करता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके संत
नुसतं संतच नव्हते, ते संतही होते, श्रीमंतही होते आणि शांतही होते. अशा असणारे एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पठांतरात असलेला महादेवाचं स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल यांनीही अन्नदानाचं सुंदर असं श्रेष्ठ काम त्यांनीही हाती घेतलेलं आहे. तुम्ही आम्ही सर्वजण मरणार आहोत, तुम्ही आम्ही सर्वजण मरणार आहोत, पण तुमची आणि आमची कीर्ती फक्त आपण जिवंत आहे तोपर्यंतच राहणार आहे. पण आमचे हरिभक्त परायण मुकुंद महाराज यांची कीर्ती जोपर्यंत मंदिर आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती राहणार. मंदिर या शब्दाचा अर्थच असा आहे, म म्हणजे तिथं मंगलता, द म्हणजे तिथं दिव्यता आणि र म्हणजे जिथे रम्यता. मंगलता, दिव्यता, रम्यता जिथे वास करते त्याला मंदिर म्हणतात. असं सुंदर अशा मंदिराचं काम आमच्या मुकुंद महाराजांनी केलेलं आहे. माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही, पण माणूस जगत असताना कसा जगला याला फार महत्व आहे. सुंदर असं मंदिराचं काम केलेलं आहे. कारण जगत असताना आताच मी सांगितले की जोपर्यंत या मंदिर आहे तोपर्यंत आमच्या मुकुंद महाराजांचं नाव आहे. कारण माझ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे की बाबा माणूस जगत असताना असं जगलं पाहिजे की उत्तमची उरे तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. प्रत्येकांना मरायचं आहे. आया येसू जाएगा राजा रंक और फकीर. किंवा आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही दैसा झाला. इथं आलेल्या प्रत्येकांना जायचं आहे, पण कसं महाराज म्हणतात जगत असताना कसं जगलं पाहिजे आणि मरणाच्या अगोदर आपल्याला काय ठेवलं पाहिजे. तर महाराज म्हणतात की उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती आपली पाठीमागं ठेवून आपल्याला जायचं आहे. प्रत्येकाला जायचे, पण कीर्ती पाठीमागं ठेवून जायचे. आतापर्यंत प्रत्येकाची कीर्ती आहे. चांगल्याची ही कीर्ती तेवढीच आहे आणि वाईटाची ही कीर्ती आहे. पण जेवढी चांगल्याची कीर्ती आहे तेवढी वाईटाची कीर्ती आहे का? आम्हाला ज्याला राम माहित आहे त्याला रावणही माहित आहे. ज्याला कृष्ण माहित आहे त्याला कंस मामाही माहित आहे.
जेवढा चांगला व्यक्ती आपल्याला माहिती आहे तेवढा वाईट ही व्यक्ती माहित आहे. पण आतापर्यंत आम्ही एवढं जगभर फिरतो पण जगामध्ये असं लिहिलेलं कुठं नाही की कृष्णाला मारायला कोणी आलं होतं? पुतना मावशी. मग पुतना मावशी ब्युटी पार्लर असं कुठं आहे का? शकुनी मामा साडी सेंटर असं आहे का कुठं? कुठंच नाही. ज्याला संत माहित आहे, ज्याला देव माहित आहे, त्याला राक्षसही माहित आहे. पण राक्षसाची कीर्ती राहत नाही, पण संताची कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. म्हणून आपण मरणाच्या अगोदर आपलं काय ठेवलं पाहिजे तर उत्तम कीर्ती पाठीमाग ठेवली पाहिजे. मग कीर्ती कधी राहते ओ बाबा माग? कधी राहते? सत्कार्य केल्यावर राहते का लोकांच्या बनमी जाळून दिल्यावर राहते? लोकांचे बांधारे कोरल्यावर राहते का लोकांच्या सत्कार्यामध्ये विघ्न आणल्यावर राहते? सत्कर्म केल्यावर आपली कीर्ती पाठीमागे राहते. मग चांगलं कार्य आम्हाला कळत नाही करायचं, आम्हाला कळत नाही म्हणून संतांनी मार्ग लावून गेले आणि संतांच्या वचनावर आम्हाला चालायचं आहे तरच आम्ही सत्कार्य करू शकतो. संत सांगून गेले आता आम्हाला. संतांनी हात जोडले तुमच्या आमच्या पुढे की बाबांनो जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे, कारण जन्मच आम्हाला कशासाठी मिळालेला आहे याचं पूर्ण आम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे संतांनी. पण आम्हाला ते वाचन करू वाटत नाही. वाचन हा विषय तर आता बुडालेलाच आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि पुस्तक हे कुठं चाललेत आम्हाला अजूनही कळत नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल. जिथं माणूस आहे तिथं मोबाईल आहे, जिथं मोबाईल आहे तिथं माणूस आहे. आणि माणसापाशी एकही असा मोबाईल नाही, असा एकही माणूस नाही. इथं दाखवा बरं एक तर मोबाईल नसलेला माणूस. आजचं पॉकेट त्यालाच. म्हणजे जिथं मोबाईल आहे तिथं माणूस आहे. पूर्वी माणसं जरी आले घराकडे पाहुणे म्हणून आले तर आल्याबरोबर सगळी आपल्या घरातली माहिती विचारायची की बाबा थोरला मुलगा काय करतोय, बारका काय करतोय, नोकरी लागली का, कसं कसं आहे शिक्षण, टक्केवारी किती पडली, शेतामध्ये काय निघालं, हे पूर्ण सगळं बातचीत चालत होती. पण आता नाही. आता आला पाहुणा घरामध्ये येण्याच्या अगोदर पाय मध्ये आल्याबरोबर पाहुणा विचारतो माझं मोबाईल स्विच ऑफ पडायला आलंय, माझ्या मोबाईलला चार्जर येते का बघा. आल्याबरोबर काय विचारतोय? मोबाईलचं चार्जर विचारते. म्हणजे सगळं विसरून गेले माणूस. कशामध्ये? तर या मोबाईल मध्ये सगळं विसरून चालले. आम्हाला अजूनही कळत नाही. त्यासाठी संतांनी हात जोडले, सांगितले या सत्कार्यामधूनच ज्ञान ऐकायला मिळतं म्हणून सत्कार्यामध्ये आलं पाहिजे. असे भरपूर कार्यक्रम आहेत पण तिथं ते ज्ञान मिळत नाही. तिथं ज्ञान आहे ते ज्ञान पैगा जरी मन्यात आणावे तरी संताया भजावे सर्वेश्वेशी. ते ज्ञान पैदा बरवे जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वेश्वेशी. ते ज्ञानानं देव दिसतो महाराज. ज्ञान हे आपण काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. अजून ज्ञान आमचं लपत चाललंय. ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाशी आपण तया नाव ज्ञान, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आदी जैसे. ते ज्ञान त्या ज्ञानानं ते ओळखता येतो म्हणून ते ज्ञान आपल्याला तुम्हाला आम्हाला अधिक दिलेलं आहे. म्हणून सगळ्या संतांनी तुम्हाला आम्हाला हात जोडले. तुम्हा आम्हाला हात जोडले की बाबांनो हे शरीर कशासाठी दिले हे जाणून घ्या. हे
देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. सुंदर असा देह भजनासाठी दिलेले, चांगल्या हाताने सत्कर्म करण्यासाठी आपल्याला शरीर दिलेलं आहे. चांगलं कार्य करण्यासाठी आपल्याला देवानं सुंदर असं शरीर दिलेलं आहे. म्हणून त्या शरीरानं या शरीरानं नेमकं काय केलं पाहिजे तर असे सत्कर्म केलं पाहिजे, असं अन्नदान केलं पाहिजे. सुंदर असं आमच्या मुकुंद महाराजांनी आपल्या दारामध्ये देवाचं मंदिर सुंदर असं बांधलेलं आहे. इथं रम्यता दिव्यता मंगलता नांदते महाराज. आहेत ना घर भरपूर. ज्या घरामध्ये घर घर आहे ते घर नव्हे महाराज, आणि प्रत्येकाच्या घरामध्ये घर घरच आहे. आपल्या घराचं मंदिर कसं केलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. नेमकं संतांनी आम्हाला काय सांगितले, असं सत्कर्म केलं पाहिजे. आणि सुंदर असं आमच्या मुकुंद महाराजांनी त्यांच्या हातून सुंदर असं चांगलं मंदिराचं काय केलं पाहिजे अजूनही आमच्या लेकराला कळत नाही आणि आमचे मायबाप सांगत नाहीत. एक तर ह्याच्या वयाचं लेकरू दिसलं का बघा कीर्तनामध्ये. त्याला कीर्तन हे वाजवणं हे भजन हे आवडत नाही. ह्या वयातल्या लेकरावाला काय आवडते तर गुगल व्हॉट्सअप मोबाईल त्यांच्या आवडीचा आहे. एवढा आवडीचा आहे त्यांचा विषयच ते होऊन गेलाय. त्यांना जेवायला एक वेळेस कमी दिलं तर चालेल पण हातामध्ये मोबाईल पाहिजे. म्हणून तर आमची पिढी बिघडत चाललेली आहे. ह्या वयामध्ये परमार्थामध्ये येणं, मृदंग वाजवणं किंवा टाळ वाजवणं किंवा कीर्तनामध्ये बसणं ही भाग्याची याला नाही धन्यता. यांच्या आई वडिलांना संतांनी धन्यता दिली. धन्य माता पिता आणि धन्य माता पिता तयाची. लेकरू चांगलं जन्माला आलं हे त्याचं भाग्य नाही तर त्याच्या आई वडिलांचं भाग्य आहे. धन्य माता पिता संतांनी त्यांना धन्यता आई वडिलांना दिलेली आहे. मग आमचं लेकरू कसं जन्माला आलंय, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं चरित्र कसं आहे. आमचं चरित्र नाही. आमचं कुठलं चरित्र, संतांचं चरित्र होतं. आमचं वागणं, आमच्या वागण्यावरून आई वडील कसे आहेत हे कळतं. लेकराच्या वागण्यावरून आई वडिलांची धन्यता कळते की लेकरू कसं आहे, आई वडील कसे आहेत ते. म्हणून आपलं लेकरू कसं जन्माला आल्यानंतर कसं वागलं पाहिजे हे आई वडिलांच्या हातामध्ये आहे. त्याला चांगले संस्कार लावणं हे आपल्या हातामध्ये आहे. आम्ही कधीच आमच्या लेकराला हाताला धरून कीर्तनामध्ये आणत नाही, सत्कार्यामध्ये आणत नाही, चांगल्या कार्यामध्ये आणत नाही. त्याला लग्नाच्या फंक्शन मध्ये, डीजेच्या फंक्शन मध्ये, नाचायच्या फंक्शन मध्ये आम्ही घेतो. आमचं लेकरू गणपती पुढे जरी नाचायला सुरुवात केलं, लग्नाच्या वरातीमध्ये जरी नाचायला सुरुवात केलं तर आमच्या लेकराची पॅन्ट फाटलेली आमच्या लेकराला कळत नाही. कळते कळत नाही. इतकं लेकरू देह भान हरपून नाचतं. तिथं नाचतं. लग्नात नाचण्यापेक्षा इथं नाचा. इथं नाचलं पाहिजे. मला संत सांगतात नाचो कीर्तनाचे
ज्ञानदीप लावू जगे नाचू कीर्तनाचे रंग. इथं नाचलं पाहिजे, इथं उड्या मारलं पाहिजे, इथं तल्लीन झालं पाहिजे, असं सुंदर असं भजनामध्ये तल्लीन झालं पाहिजे असं सुंदर आमचे सोमनाथ महाराज हे बोलताना साथ. इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला असे जे हार्मोनियमला साथ देतात हरिभक्त पारायण शिरपतराव आमचे श्रीपतराव महाराज यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. बोलत असताना लिखू कमी करा. आमच्या बाबामुळे इथे येण्याचा योग आला. त्यांचीही उपस्थिती कीर्तनामध्ये आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आमच्या महिला मंडळ टाळकरी उभा आहे तर यांनाही धन्यवाद, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. हरिभक्त पारायण आमचे महाराज बालाजी महाराज आहेत, हेही कीर्तनाला उपस्थित, त्यांनाही धन्यवाद, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आमचे हरिभक्त पारायण अशोक महाराज आहेत, अर्जुन महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी. तुमचं नाव सोमनाथ महाराज आहे. सगळ्याचं नाव विसरून नाही बरं का, नाहीतर काही ठिकाणी आम्हाला जाऊ शकताय आमचं नाव घेतलं नाही बघा. असं म्हणायचं काही नाही. हम तो नाम के प्रेमी नहीं, हम तो हरि नाम के प्रेमी है. आम्ही फक्त देवाचे प्रेमी आहोत. नाव घेणं काही असं काही नसतं, पण घ्यावंसं वाटतं. असं सुंदर असं सगळे टाळकरी मंडळी आहेत, जे गायक असतील, वादक असतील, टाळकरी मंडळी असतील, कीर्तनकार असतील, तुम्ही बसलेले सगळे श्रोती मंडळी असतील, आणि या कीर्तनाला उपस्थिती ज्यांची पुनश्च कीर्तन ऐकायचं असेल असे युट्यूब चॅनलवाल्यांचे, चॅनलचं नाव काय, मनोभावी सेवा हे युट्यूब चॅनल या कीर्तनाला उपस्थित आहे. यांनाही धन्यवाद, यांचेही धन्यवाद व्यक्त करते. सुंदर असं सर्वांचंच नियोजन आहे. सर्वांच्याच चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या कीर्तनाकडे वळू. विठ्ठल विठ्ठल.